सीझन कोणताही असू देत, पण अशी गरमागरम भजीची प्लेट पाहिली ना की अगदी तोंडाला पाणी सुटतं आणि पटकन ती उचलून खावीशी वाटतात. नमस्कार, मी कीर्ती जोशी. अवनी फूड्समध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. आजची जी भजी आहेत ती आपण बेसन पीठ न वापरता चण्याच्या डाळीची केलेली आहेत. अतिशय वरून कुरकुरीत आणि खमंग आणि आतून मऊसूत अशी. साहित्य पाहूया. 1 कप चणा डाळ घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ही 2-3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि डाळ भिजेल एवढं पातेल्यामध्ये पाणी ठेवायचे डाळीवरती, जेणेकरून ही डाळ चांगली भिजेल आपली. आणि यावरती आता आपल्याला एक झाकण टाकून घ्यायचं आहे आणि साधारणपणे 4 ते 5 तासांसाठी आपल्याला ही डाळ चांगली भिजवून घ्यायची आणि मग आपण भजी करायला घ्यायची. साधारण 5 तासानंतर आपण झाकण उघडून बघूया. इथं बघा, डाळ आपली मस्त फुललेली आहे आणि त्यातलं पाणी बरंच कमी झालेलं आहे, म्हणजेच आपली डाळ मस्त व्यवस्थित भिजलेली आहे. साधारणपणे 5 तास भरपूर होतात डाळ भिजण्यासाठी. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ ओबडधोबड वाटून घ्यायची. तुम्ही खलबत्त्यामध्ये वाटली तरी चालेल, पण डाळ थोडीशी दिसली पाहिजे. आता शेवटची बॅच आहे थोडीशी डाळीची शिल्लक, तर ती मिक्सरच्या भांड्यामध्ये आहे, तर आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया 7 ते 8 लसूण पाकळ्या. त्यानंतर आपण आपल्या आवडीनुसार 4 ते 5 हिरव्या मिरच्या घालून घ्यायचे. मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्यायचं आहे. आणि आता इथं आपण कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि साधारणपणे 1.5 इंच आलं आपण या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून ह्या सगळ्या मिश्रणाची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. ही पेस्ट तयार करताना यामध्ये आपण 2 ते 3 चमचे पाणी घातलं होतं, त्यामुळे अगदी मऊसूत अशी पेस्ट तयार झाली आहे. आता ह्या हरभरा डाळीच्या वाटणावरती ते टाकून घेऊया आणि त्यामध्ये घालूया 1 मोठा बारीक चिरून कांदा. कांद्यामुळे भजी खुसखुशीत होतात म्हणून कांदा घालायचा आहे. चवीनुसार या मिश्रणामध्ये आपण मीठ घालूया. आता इथं धणे जिरे पावडर आहे अर्धा चमचा. माझी मिक्स असते त्यामुळं अर्धा चमचा धणे पावडर, अर्धा चमचा जिरे पावडर असं घालायचं आहे. त्यामुळं अगदी भजी आपली खमंग होतात. अगदी पाव चमचा मी इथं लाल मिरची पावडर घातली आहे, म्हणजे भजीला आपला छान रंग येईल. आणि थोडा पाव चमचा आपल्याला इथं जिरे घालून घेतलेत आपण. मी ओवा वापरत नाही आहे. आणि आता आपण हे सगळं मिश्रण मिक्स करायच्या आधी यामध्ये साधारणपणे 2 ते 3 चमचे हरभरा डाळीचं पीठ घालून घ्यायचं आहे, म्हणजे ह्या भजीला चांगलं बाइंडिंग येतं. आमचूर पावडर पण मगाशी आपण थोडीशी टाकलेली आहे. आता आपण 1 छोटा चमचा इथं सोडा घालून घ्यायचा आहे. सोड्यामुळं आतून भजी लुसलुशीत होतात आणि वरून कुरकुरीत होतात, हलकी होतात. यासाठी आपल्याला सोडा वापरायचा आहे. सोडा नाही घातला तर आतून भजीचं बॅटर आपलं कडक होतं. आता हे सगळं आपण हातानेच मिक्स करून घेतले. तुम्ही इथं बघा कुठलंही पाणी घातलेलं नाही आहे. हे मिक्स झाल्यानंतर आपलं तेल पण तापलं आहे. आता त्यामध्ये थोडासा गोळा टाकून बघितला आहे, तेल तापलेलं आहे. आता सगळी भजी आपण पाहिजे त्या आकारामध्ये यामध्ये सोडून घेऊया. मी छोट्या छोट्या आकारातच भजी सोडलेली आहेत, कारण सोडा असल्यामुळं ही चांगली दुप्पट फुलतात भजी. आता तेल जेवढं आपण घेतलेले भरपूर भजी त्यामध्ये जितकी बसतील तितकी आपल्याला भजी सोडायची आहेत, कारण जर तेल जास्त आणि भजीचं प्रमाण जर कमी असेल तर काय होतं, आपली भजी ते तेल पितात. त्यामुळं जितकी आपल्याला मावतील कढईमध्ये तेवढी आपल्याला भजी सोडून घ्यायची. आणि एक 5 मिनिटांनंतर खालची बाजू सुकली, पूर्णपणे कुरकुरीत झाली की लगेचच आपण एक फोर्क घ्यायचा आहे आणि त्याच्या साहाय्याने अशी ही भजी पलटवून घ्यायची आहे. कारण की अगदी लगेचच 5 मिनिटानंतरच आपल्याला ही पलटी करायची आहे, कारण हरभरा डाळीचं पीठ आहे त्यामुळे ही भजी खाली तळाशी लागू शकतात. त्यामुळे 5 मिनटं पूर्णपणे व्यवस्थित आतून कुरकुरीत झाली की मगच आपल्याला पलटी करायची आहे. आणि अशा पद्धतीने सोनेरी रंगावरती आपल्याला ही तळून घ्यायची आहे. ही भजी तळत असताना आपल्या गॅसची फ्लेम ही मध्यमच असली पाहिजे. हाय फ्लेमवरती तळली तर वरून लगेचच तळली जातील आणि आतून कच्ची राहतील. हे बघा किती सुंदर रंग आलेला आहे. आपली भजी तळून मस्त तयार झालेली आहेत आणि अगदी कुरकुरीत झालेली आहेत. इथं तुम्ही बघू शकता. ही आपण ह्या ताटामध्ये काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपण सगळी भजी तळून घेणार आहोत आणि करून घेणार आहोत. अगदी मस्त कुरकुरीत लागतात ही भजी. तुम्ही इथं बघू शकतात. अशाच रंगावरती आपल्याला सगळी भजी तळून घ्यायची आहे. दुसरी बॅच पण आपली इथं तळून तयार झालेली आहे. आता तिलासुद्धा आपण पलटून घेतलेलं आहे. बघा दोन्हीकडं सगळी भजी व्यवस्थित गोल्डन रंगावरती तळली गेलेली आहे. आता आपण ही पण भजी सगळी काढून घेऊया. अगदी भरपूर भजी होतात. 1 वाटी इथं आपण चणा डाळ घेतली होती, पण अगदी ताट भरून त्याची भजी तयार झालेली आहेत आणि तीसुद्धा अगदी खुसखुशीत. तुम्ही TV बघता बघता सुद्धा ही भजी एन्जॉय करू शकता. आता मी इथं 8 ते 10 हिरव्या मिरच्या असा मध्ये चीर पाडून घेतलेल्या आहेत. आता आपण ह्या तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत आणि तळत असताना गॅस अगदी बारीक करायचा आहे. आणि अशा तळून झाल्या चांगल्या की त्याच्यावरती आपण थोडंसं चिमूटभर मीठ घालून घ्यायचं आहे, म्हणजे आपली मिरची चविष्ट लागते आणि भजीबरोबर ही मिरची खाताना आणखीन चवदार भजी लागतात आपली. तुम्ही इथं बघा
एकदम ताट भरून आपली भजी खाण्यासाठी तयार झालेली आहे। ही चणा डाळीची भजी तुम्ही नक्की करून बघा आणि मला कशी झाली हे नक्की कमेंटद्वारे कळवा। रेसिपी जर आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर कमेंट करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि ही चणा डाळ भजी नक्की करून खा। धन्यवाद।